एकतर मला जिलेबी बद्दल एवढा अभ्यास आहे आणि त्यात ही जिलेबी सुजाच्या ढाब्यावर ना आलेली आहे. मग मी हिला असंच कसं सोडून देऊ? हिला खाल्लं तर गेलं पाहिजेच की नाही. अतिथी देवो भव. काय चालू आहे? काय चाललं होतं? काय नाही ते मुंग्या. हा जिलेबीला मुंग्या लागतील हो असं वाटलं मला. आणि जर लागल्या असत्या तर अख्ख्या फ्रीज मध्ये नुसत्या मुंग्या मुंग्या झाल्या असत्या म्हणून चेक करायला आलते, बाकी काही नाही. फ्रीज मध्ये मुंग्या लागल्या? हा हिमालयातल्या मुंग्या आहेत त्या? बर झालं ना काम? नाही येत ना मुंग्या? नाही. ठेव आता सर. असं काय करता? आता एवढं काढलंय तर एखादी खाऊ देत की, नाही तर जिलेबीला वाईट वाटल. जिलेबी ताई, मी उद्या वर्कआउट नंतर तुम्हाला खाईन, चालेल ना? सांगितलं मी तिला. हा अहो अहो असं काय करताय? एक घास खाऊ द्या की मला. हा प्लीज, असं कुठे असतंय का? अहो चला ना, अहो खाऊ द्या ना. असं काय करताय? तुम्हाला ना पापच लागणार आहे बघा. नाही लागणार. मी सांगितलंय जिलेबीला उद्या वर्कआउट वरून आलो की तुला दुधाबरोबर खाणार. मी दूध जिलेबी हे चांगलं कॉम्बिनेशन आहे ना? असं करणार आहे का तुम्ही आता? हो असंच करणार आहे. झोप गुपचूप. अयो किती वाजलेत बघा? 2:30 वाजलेत. 2:30. आता उद्या सकाळी 5 वाजता उठायचा प्लॅन कॅन्सल. माझी काही झोपच होणार नाही. तुमच्यामुळे जागावं लागलंय मला. मी जागवलंय. हा मग तुम्ही जर मला मगाशी जिलेबी खाऊ दिली असती तर मी आता अशी छानपैकी व्यवस्थित झोपले असते. पण नाही ना, उगाच कुठून तरी असं रात्री अपरात्री डाएट करायला लावताय मला. तू कसं बेबी मावशील डाएटवर टाकलं तसं मी टाकलं. चांगलं असतं ते. त्यांचं वेगळं आहे, त्या आजारी आहेत. पण मला उद्याच एकंदरीतच अवघड दिसतंय बघा. तुम्हीच उठणार नाही आज सकाळी असं तुला वाटतंय? मला असं वाटत नाही, मला असं माहिती. जावा तिकडं. गुड नाईट, स्वीट ड्रीम्स, आणि लवकरात लवकर झोपा. असं काय करताय? मला माहितीये तुम्हीच उद्या उठणार नाहीये बघा. तुम्हाला ओळखत नाही अजून. गुड नाईट. गुड मॉर्निंग संजू. गुड नाईट. संजू उठ. कुठं चालले तुम्ही? तुम्ही आपण मॉर्निंग वॉकला. चल उठ. चल नाही हो. चल 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 चल. 2 तास जरी झोप कमी झाली ना तर अख्खा दिवस खराब जातोय. झोपू द्या मला. मी 3 आकडे मोजायच्या आत उठली पाहिजे. असं तुम्ही धमकी दुसऱ्या कोणाला तरी द्याओ. एक, 2, 3. मेले मेले मेले. काय मरत नाही. सूट. अहो काय करताय तुम्ही? हा येडबीड लागलं का काय तुम्हाला? मरायचे मी अशा एका दिवशी. हो मारेन. ट्रेनिंगच्या बाबतीत माझ्यासारखा मीच. पोलीस व्हायचंय ना तुला? मग आज आतापासून तुझी ट्रेनिंग चालू. अहो असं काय करताय तुम्ही? लय वाईटात बर का. वादच नाही. बाहेर थांबलोय.
तुझ्यासाठी जॉगिंगचे कपडे पण काढून ठेवलेत. लवकर यायचं. 10 मिनिटं आहेत तुझ्याकडे. आणि हे रोज करायचं असं. पोलीस होणं इतकं सोपं नाही संजू. उठ चल लवकर. देवा, हे काय यार. ट्रेनिंग. उठ, ये लवकर. आओ, चला की आता पटकन. इझी इझी, गो स्लो. हा, गो स्लो. अहो, जर स्लोत जायचं होतं तर 15 मिनिटं झोपू द्यायचं की मला. काय पाप लागणार होतोय तुम्हाला? 15 मिनिटं झोपले असते तर जसं काय फौजदारीन झालेच नसते मी. आता आलोय ना, आता चला. थांब, आपण आधी वॉर्मअप करूयात, म्हणजे हातापायाच्या शिरा मोकळ्या होतील. ओके? नो 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 नो, कसलं वॉर्मअप फिरमअप. अहो, मी एकदा धावायला लागले की नाही की थांबतच नाही. माझ्या शाळेत मला बुलेट राणी म्हणायचे, बुलेट राणी. हा, आणि तसं पण माझी बॉडी आता एकदम गरम झालीये, इंजिन सारखी. आता थांबायचीच नाही बघा मी. चला. अहो चला. विश्वास नाही बसते होय तुमचा? ठीक आहे, हातच्या काकणाला आरसा कशाला. आता दाखवतेस तुम्हाला पळून. रेडी स्टेडी गो. संजू, संजू गो स्लो, मेंटेन स्पीड. ओ, अहो तुम्ही एवढे टुकू टुकू धावायला लागलात ना, तर त्या चोराला पकडून त्याच्या मुसक्या धरायच्या आत तो पळून जाईल. वाढवा, स्पीड वाढवा तुमचा. अयो, देवा नारायणा. दमलीस? अगं, चोर अजून खूप पुढे आपल्या. असू दे, टाइम प्लीज सांगितलंय मी त्याला. आणि याने थांबणार आहे तो. न थांबून जाईल कुठं. पृथ्वी गोले म्हणाव त्याला. चल 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 संजू, गाठायचंय आपल्याला त्याला. गाठो. तो पण थांबलाय तिकडे कोंबड्या बनून. हा, संजू चल. ते झाड दिसतंय ना तुला? कुठला? ते उंच झाड, ते टार्गेट आहे आपलं. चल उठ उठ उठ. मरते आता. नाही हो नाही. अहो बघा माझ्याकडं. हाव काय जीव घ्याल का माझा? मला एक सांगा, त्या चोराला पकडण्यासाठी अंगात काहीतरी त्राण असला पाहिजे की नाही? हा, का ट्रेनिंग मध्येच मारून टाकणार तुम्ही पोलिसाला? मग तुला कोणी एनर्जी घालवायला लावली होती? पहिल्याच दिवशी पीटी उषावर होतीस का? अहो पण हळूहळू धावायचंच ना. चल उठ उठ उठ. नाही हो नाही. अहो जरा तरी दया करा माझ्यावर. छाती फुटून मरण मी. असं अजिबात काही होणार नाही. अगं, बुलेट राणी आहेस तू, बुलेट राणी. कशी धावतेस? बूम. चल 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 चल, उठ उठ. नाही हो. उठ उठ. यू कॅन डू इट. चल 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 ऐका की जरा दया संजू. करा माझ्यावर. चल चल चल. अहो चल, थोडं राहिलं, थोडं राहिलं. चल 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 चल. चल, पळ 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 पळ. अयो अयो. आओ. तुला रनिंग करायला सांगितली होती. क्राउलिंग काय करतेस? ओ, जीव गेलाय माझा. असं कसं जाईल? तो तर माझ्याकडे आहे ना. हा, अशा यायला बरं रोमॅन्टिक सुचतंय. उशीर झाला ना ग. अपेक्षेपेक्षा 35 मिनिटं लेट होतो आपण. हं? अशाने चोर सहज पळून जाईल. असू दे की, जाऊ दे हो. तो पण बिचारा माणूसच आहे. नाही ना, असं नाही चालणार राणी सरकार. असं नका करू. पहिला दिस देवाचा असतो. चला आता आपण परत जाऊ. मी काय म्हणते, आता आपण आपल्या घरी जाऊ. हा, रिक्षाने जाऊ. रिक्षाने. रिक्षा? हा, नाहीतर अजून भारी आयडिया आहे. आपल्या घरची गाडी बोलवतं का इथं? अरे वा, एवढी दमली आहेस तरी डोकं चालतंय तुझं. आय एम इम्प्रेस. मग भारी आहे मी. दॅट्स द स्पिरिट. चला, या नोटवर आपण घरी जायचं. हा. पळत. हा? नाही हो, नाही. तुम्हीच जावा. असं कसं? संजू, हम साथ साथ है. हा, त्या परीस तुम्ही एक काम का नाही करत? जीव घ्या माझा. हा, जीव घ्या. ठीक आहे, आज पहिला दिवस म्हणून मुभा तुला.
मी जातो दावत, तू पायी चालत यायचंयस, अजिबात रिक्षा करायची नाही. ओके? आणि नेक्स्ट वीक हे अंतर 20 मिनिटात कापायचंय. हो, जरा जरा गरीब लेकरावर दया करा हो. विचार करा लेकराचा. 20 मिनिटं. मी जातोय, चालत यायचंय. बाय. आओ आओ, असं काय करताय? देवा, पायांचा कुटका पडतोय आज. हो काय चाललंय? सॉरी सॉरी, ते हा ना ना हा, आम्हीच लावला होता फोन, नंतर बोलतो तुमच्याशी. काय? सॉरी. हे काय कपडे घातले तुम्ही? आणि अशी का अवस्था झाली? धापा लागल्यात तुम्हाला? नीट श्वास घ्या आणि बोला. एवढं दमाला काय झालं तुम्हाला? तुम्ही वॉकलाच गेला होता का मिलिटरी ट्रेनिंगला गेला होता? वॉकला गेलते, म्हणजे धावायला, म्हणजे धावण्याच्या वॉकला गेलते बघा. धावणं आणि चालणं वेगळं असतंय. रनिंग म्हणतात धावण्याला. हा, तेच ते रनिंग. इतके कशाला? ते कशाला? हा, बारीक बारीक व्हायचंय ना मला. म्हणजे माणसानं कसं बारीक राहावं, चवळीच्या शेंगेसारखं, म्हणून. तुमच्या बुद्धिमत्तेला मर्यादा आहे, ठाऊक होतं आम्हाला. कुणी सांगितलं तुम्हाला तुम्ही बारीक व्हायला पाहिजे? कोणी नाही, माझं मीच सांगितलं स्वतःला. अशा अनेक गोष्टी आहेत तुम्ही स्वतःला सांगितलं पाहिजेत. कुणी फुंकर मारलं तर उडून जाल याहून बारीक झालात तर. असं का तुमचा उपक्रम ताबडतोब बंद होणं मस्त आहे, कळलं? जी. जा. नोकर माणसांसमोर असेच राहणार काय? जी. बया, या ट्रेनिंगनी तर नुसतं जीव घेतलाय. पायात काही जीव आहे असं जाणवतच नाहीये मला. अयो, म्हणे बारीक व्हायला पळतीये. काय बोलतोय आपण, कोणासमोर बोलतोय, कुणाला उत्तर देतोय? डोसक्याचा आणि बोलण्याचा काही ताळमेळच नाही. बया, अंग तर अंग, डोकं बी ठणकायला लागले. गुड मॉर्निंग संजू. काय आज आंघोळ लवकर झाली? हा, त्याला घाम घाम झालता हो, म्हणलं आंघोळ करून बघावं, फ्रेश वाटेल नाही का जरा. घाम आहे घाम? हा, ते आमचं पोलीस बोल 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 अडकी. ते सांगायचं नाहीये ते सांगून मोकळे हो. संजय, अगं काय सुरू आहे तुझं? कळलंय बर का बेबी मावशीला तुझ्या आणि फौजदाराच्या ट्रेनिंग बद्दल. तसं काय नाही बेबी मावशी. ए, बेबी मावशीशी खोटं नाही बोलायचं बर का. कामागुम झाली होतीस ना, म्हणून डोक्याला आंघोळ केलीस आणि अंग बी ठणकतंय तुझं. आता रात्री फौजदाराबरोबर ट्रेनिंग सुरू झाल्यावर असंच व्हायचं. अगं सांगायचं फौजदाराला, जरा दमानं, अंग भिजलंय घामानं. बया, तुमचं डोकं ना कुठतरी तिरपाडत जातं बरं का बेबी मावशी. आणि तुमचं रात्री काय चालतंय? नाही, मला कळतंय. आता एवढ्या दिवसांचा बॅकलॉग भरून काढायचा तर रात्र पण अपुरी पडत असेल. बेबी मावशी प्लीज. संजू,
प्लीज तुझ्या फौजदाराला म्हणायचं. काय हालत केली ग तुझी. फार दमवतो का ग रंजा. बेबी मावशी तुम्ही पण ना लई चावट बोलताय बाबा. अहो सिनियर सिटीजन हात ना तुम्हाला शोभतोय होय असं बोललेलं. ए कोण आहे ग सिनियर सिटीजन इथे. का नाही येतोय. माझं वय जरी जास्त असलं ना तरी मन हिरवगार आहे या साडी सारखं. पण संजू राणी मज्जा चालू दिसतीये. बेबी मावशी माझं ना बेबी बोलणं झालं याबद्दल. बरं, प्रॉपर्टीचा मोह मला कधीच नव्हता, नाही आत्ता आहे. दादासाहेबांनी या घरासाठी जे केलं त्याला आपण विश्वासाने अनुमोदन दिलंय की. बरं, तुलाही कधी प्रॉपर्टीचा मोह नव्हता. एकदा सांगितलं असताना सुजित तर आपण अजिबात हरकत घेतली नसती. या बाबतीत डाऊट नाहीये मला भैयासाहेब, नो डाऊट. दादासाहेबांना एक झूट केली 100 झूट करावं लागलं ना त्याचं वाईट वाटतंय सुजित मला. अरे दादासाहेबांनी खूप केलंय रे घरासाठी. आईसाहेबांच्या मागे खंबीरपणे उभे राहिलेत. त्यांच्या कर्तृत्वाबद्दल मला काहीच शंका नाहीये. पण आपण कर्तृत्वाबद्दल डाऊट घेतय कोण. नियत त्याचं काय. हे त्या काशी ऋषिकेशला जाऊन अनुष्ठान करतात आणि असे धंदे यांचे छक्के पंजेवाले. त्याचंच तर आश्चर्य वाटतंय. भैयासाहेब आश्चर्य तुम्हाला वाटत असेल, मला डाऊट होताच. आणि या वैनिधी लिटिलच्या काळात खात्री पटली. यांच्यासाठी ना एकच शब्द आहे भैयासाहेब, बोनसाय. आता त्या वैनिधी शेकंडच्या बाजूला बांधल्यावर वाण नाही तर गुण लागणार की हो. आणि कसं आहे, आपण ह्या बाबतीत शिवाजीराव ढाले पाटलांच्या पावलावर पाऊल ठेवलेलं आहे. आणि दुर्दैवानं दादासाहेबांनी आईसाहेबांच्या. सुजित, आईसाहेबांचं नाव मध्ये घेऊ नकोस. दादासाहेब जे वागले त्याचा त्रास आईसाहेबांनाही झालाच आहे. बरं, हल्ली दादासाहेब आईसाहेबांच्या डोळ्यात डोळे घालून बोलतात, मी नोटीस केलंय. अहो शंकरानंच भस्मासुराला वर दिलता ना. आईसाहेबांनीच दादासाहेबांचा भस्मासूर केलाय आणि तो आता डोक्यावर हात ठेवायला धावणार. तुम्ही आता इस्टेटीतून बाहेर पडायचं ठरवलं ना, बेस्ट केलं. रणजितचा सुजित झालाय. ट्रस्ट मी भैयासाहेब, लई हलकं वाटतं माणसाला. अन्न राहता राहिला प्रश्न ब्रेड अँड बटरचा, तर त्याचा लोड तुम्ही घेऊच नका भैयासाहेब. तुमचा जम बसेपर्यंत मी तुमची मदत करतो. भैयासाहेब एवढं केलं तुम्ही माझ्यासाठी, आम्हाला पण थोडं काहीतरी करायची संधी द्या. सुजा, भैयासाहेब आज अभिमानानं उर भरून आलाय माझा. आणि प्रत्यक्ष करायची संधी मिळाली ना, मोगरा मोगरा होईल बघा. काल परवापर्यंत अंगा खांद्यावर खेळणारा आमचा धाकटा भाऊ आज मोठा झाला. तू हे बोललास, आनंद झाला. पण सुजित, मला जर मदत लागली तर मी तुला सांगेन. आता नको. पण भैयासाहेब अहो, सुजित, मी तुम्हाला फोर्स नाही करणार. कारण मला माहिती आहे तुम्ही जे काही कराल ना ते स्वतःच्या जीवावर कराल. तुम्ही मदत घेतो म्हणालात ना भैयासाहेब, भरून पावलो. आज मला इंचभर उंच झाल्यासारखं वाटतंय भैयासाहेब. चलो इसी बात पे मस्त जिलबी हो जाए. काय घेऊन येतो पटकन. रणजित, जी आहे साहेब. जरा बोलावं का मी तुमच्याशी? प्लीज. रणजितराव, गेले काही दिवस बघतोय आम्ही तुमचं कशातच लक्ष नाहीये. चित्त थाऱ्यावर नाहीये तुमचं. आज नीट जेवलाही नाहीयेत तुम्ही. नाही आहे साहेब, तसं. रणजितराव, हे असं करू नका. आयुष्यात पुढे जायला पाहिजे. इथून पुढचा काय विचार केलाय?
अजून काही ठरलं नाहीये, पण इथून पुढे जे काही करेन ते स्वतःच्या हिमतीवर करेन इतकंच ठरलंय. इथून पुढे ढाले पाटलांच्या शेतीवाडीशी, व्यवसायाशी किंवा कशाशी असलेला माझा संबंध मी तोडून टाकतोय. खरं का? असे संबंध तोडून टाकता येतात का? हो, आणि तसं मी दादासाहेबांना स्पष्ट सांगितलंय. तुम्ही सुद्धा होता तिथे. होय, होतो की तिथं. रणजितराव, त्यावेळी तुम्ही जे काय बोललात ऐकलं आम्ही, पण याचा अर्थ असा नव्हता की आमच्या मनात काहीच आलं नाही. आमच्या मनात एवढंच आलं की तुम्ही सुद्धा सुजितरावांसारखे निघालात. आम्हाला हे अजिबात चालणार नाही रणजित. सुजितराव गेले ते गेले, पण या घरात उरलेल्यांनी एकमेकांशी असा उभा दावा केलेला आम्ही कापून घेणार नाही. ढाले पाटलांचं हे घर आणि हे कुटुंब एकत्र राहणं मस्त आहे. बस.